नमस्कार, मी अरविंद आठले. मध्यंतरी आचार्य म रा जोशी नागपूर यांच्या गुरुचरित्राच्या 6व्या अध्यायावर आपण 2-3 एपिसोड घेतलेले होते. याच्यामध्ये गुरुचरित्राचा गूढार्थ सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि यामध्ये एक रावणाचा फार मोठा रावणकथेचा उल्लेख आहे. या रावणकथेचा उल्लेख घेताना त्याचा विस्तार आज आपण बघणार आहोत की गायन काय आहे. रावणाचं मुख्यतः जे वर्णन शंकराला त्याने जे प्रसन्न केलं, रावण उन्मत्त होता आणि तसाच तो त्या गुरमीत शंकराकडे गेला होता. तेव्हा पार्वतीने जेव्हा त्याला दाखवलं श्री शंकर महाराजांना की बा हे पहा हा कसा उन्मत्त आहे, तेव्हा त्यांनी साध्या एका डाव्या हाताच्या बोटाने त्याला खाली खिचून टाकलं होतं. मग त्याला त्याचा उन्मत्तपणा गेला आणि खेचल्यामुळे तो तडफडायला लागला आणि त्याने रावणाला शिवाला प्रार्थना केली की बा माझं चुकलं आहे, तेव्हा मला क्षमा करा. आणि हे म्हणता म्हणता त्यांनी गायन कलेचा वापर केला. त्याला माहिती होतं की शंकर भोळे आहेत आणि आपल्या गायनाने ते खुश होणार आणि आपल्याला यातून मुक्ती मिळेल याची खात्री रावणाला होती. इतका गायनाचा प्रभाव आहे आणि पुढेही राहणार आहे. तर ह्या गायनासंबंधी जो पूर्ण याच्यात उल्लेख आलेला आहे त्या अध्यायामध्ये, त्याचा आज आपण उहापोह जमेल तेवढा करणार आहोत. आपल्यासमोर बसलेले आहेत श्री रवींद्र मुळे. हे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डायरेक्टर आहेत. संस्कृतचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि यांचा अत्यंत प्रगाढ असा अभ्यास या विषयावर आहे. मुख्यतः याच्यात व्याकरणाचा भाग येतो. वर्ण, गण, रस हा जो सगळा भाग आहे हा आपण त्यांच्याकडून समजावून घेणार आहोत आणि ह्याचा गायनकलेशी काय संबंध आहे, चालीशी काय संबंध आहे, नवरस कसे आहेत, या नवरसांची काही उदाहरणं, अशा प्रकारे हा विषय आपण त्यांच्याकडून समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर डॉक्टर साहेब, तुम्हाला मी विनंती करतो की आपण थोडंसं याविषयी प्रकाश टाकावा. धन्यवाद. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. आज अत्यंत भाग्याचा क्षण माझ्या जीवनातला असं मला म्हणता येईल, कारण ज्याला मंत्र सामर्थ्य आहे आणि ज्यामुळं मनःशुद्धी देखील चांगल्या प्रकारे होऊ शकते, अशा प्रकारचा जो ग्रंथ किंवा ग्रंथराज ज्याला म्हणता येईल गुरुचरित्र, तर त्याविषयी काही बोलण्याची संधी आज मला मिळते आहे. खरं पाहिलं तर विनोबाजींनी असं म्हटलं होतं, भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम हे दोन्ही त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. तर त्यापैकी ते असं म्हणतात, भगवद्गीतेनं मी तर पवित्र होतो हे निश्चितच आहे, परंतु विष्णू सहस्रनाम म्हटल्यानंतर माझ्या अंतःकरणाला, माझ्या मनाला पावित्र्याची भावना येते. तर त्याच प्रकारे आपण अनेक ग्रंथ जे आहेत तर ते वाचत असतो, त्याचं पारायण जे आहे तर ते होत असतं, परंतु गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर मनःशुद्धी ही निश्चितच होते आणि अंतःकरण शुद्धी झाली, मनःशुद्धी झाली की आपोआपच चांगल्या प्रकारची कर्म जी आहेत तर ती माणसाकडनं होत असतात आणि त्यामुळं सगळ्यात तन्मे मनहा शिवसंकल्पमस्तु. माझं मन जे आहे तर ते शिवसंकल्पांनी युक्त असं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी अशा प्रकारच्या ग्रंथांचं वाचन, पारायण, मनन, चिंतन हे होणं अत्यंत आवश्यक असतं. आपणा सर्वांना कल्पना आहे की दत्त संप्रदायाची उपासना ग्रंथ म्हणून आपण गुरुचरित्राकडे पाहतो आणि याला मंत्राचे सामर्थ्य, कारण मंत्र ही संकल्पना फार व्यापक अशा प्रकारची आहे. कारण मंत्र याचा अर्थ आहे की मन हा त्यामध्ये धातू आहे आणि त्या मन आणि त्याला त्र हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे मनन करण्याचं जे साधन. कारण आता आपण पुढे देखील पाहणार आहोत की त्र प्रत्यय ज्या ज्या ठिकाणी लागतो तर त्याचा अर्थ त्याचं साधन. म्हणजे जसं आता रावण जो आहे तर तो स्तोत्र म्हणतोय, तर स्तोत्र यामध्ये देखील स्तू हा धातू आहे, म्हणजे स्तुतीचं साधन आहे. मंत्र म्हणजे मनन करण्याचं साधन आहे, स्तोत्र म्हणजे स्तुती करण्याचं साधन आहे, यंत्र याचा अर्थ नियंत्रण करण्याचं साधन आहे. अशा प्रकारे संस्कृतमध्ये त्र प्रत्यय हा लागत असतो आणि त्या प्रकारे या मंत्र सामर्थ्य
ज्या ग्रंथामध्ये आहे अशा प्रकारचा हा ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. तर यामध्ये गुरुभक्ती आहे आणि त्याचबरोबर प्रसाद हा गुण जो आहे, कारण काव्यशास्त्रामध्ये काही काव्याचे गुण सांगितलेले आहेत. कारण एखादं पाहिल्यानंतर वाचल्यानंतर मनाला एकदम प्रसन्न वाटणं, अंतःकरणाची शुद्ध अवस्था होणं, हा जो आहे तर तो प्रसाद गुण असं म्हणता येईल. आणि त्याचप्रकारे गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर प्रसाद हा निश्चितच म्हणजे मनाला प्रसन्नता जी आहे तर ती त्यातनं साध्य होणं आवश्यक आहे. कारण सरस्वती गंगाधर हे जे आहे तर ते कर्नाटक कानडी असल्यामुळं त्याचा भाषेचा प्रभाव त्याच्या लकबी या आपल्या गुरुचरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यामुळंच या बऱ्याच वेळा अर्थ लावत असताना काही अडचणी ज्या आहेत तर त्या देखील निर्माण होतात. आणि याचं तात्पर्य जे आहे तर ते सांगितलं. गुरुचरित्र जे आहे हे फार महत्त्वाची ओवी मला वाटते. या संसारी जन्मोनिया संतुष्टावे सकल इंद्रिया, मग पावावे धर्मकार्या, तरीच तरे भवार्णव. म्हणजे भवार्णवामधनं तरुण जायचं असेल तर अशा प्रकारचा जो काही आहे ग्रंथ तो आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. देह अशाश्वत म्हणून जोपर्यंत यावत स्वस्थ, जोपर्यंत शरीर स्वस्थ आहे तोपर्यंतच आपण चांगलं काम करण्याची गृहीतैव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. म्हणजे मृत्यूनी माझे केस पकडलेले आहेत अशा प्रकारची भावना करून त्या ठिकाणी धर्माचं आचरण करावं अशा पद्धतीनं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि कर्म आणि चित्तशुद्ध्यर्थम ही जी कर्म करायची आहेत, कारण गुरुचरित्रामध्ये आपण पाहतो तर 3 कांडांमध्ये विभागणी केलेली आहे. तर कर्म करायची आहेत, परंतु आणि कर्म हे माणूस असल्यामुळं, मानव देह असल्यामुळं त्याला कर्म करावंच लागणार आहे. परंतु कर्म आणि चित्तशुद्ध्यर्थम आपल्या अंतःकरणाची शुद्धी जी आहे तर ती याद्वारा होईल आणि ती झाल्यानंतर मग एकाग्रता प्राप्त व्हावी यासाठी म्हणून उपासना अशा प्रकारचं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारचा हा ग्रंथ आपल्याला कथा जी आहे तर ती सगळी माहिती आहे. आणि त्या ठिकाणी रावणाच्या संदर्भामध्ये रावण जो आहे तर तो रावण शास्त्रवेत्ता आहे, व्याकरणशास्त्रकार आहे आणि संगीताचा ज्ञानी पण आहे. कारण त्यांनी स्तोत्र लिहिलेली आहेत. वेदांमध्ये देखील जो जटापाठ जो आहे तर तो रावणाने लिहिलेला आहे असं म्हणतात. आणि अशा प्रकारचं एक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे. हे सगळं जरी असलं आणि त्याचं तात्पर्य आहे की सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. सगळं ऐश्वर्य आहे, सत्ता आहे आणि सामर्थ्य आहे, परंतु जर ईश्वरावर गुरुची भक्ती जर नसेल तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा काहीही उपयोग होणार नाही. आणि हेच रावणाच्या जीवनाकडे बघितल्यानंतर ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेला आहे, परंतु इतकं असताना सुद्धा त्याला जे काही त्याची जी काही अहंकारी वृत्ती जी आहे आणि त्यामुळं सर्वनाश जो आहे तर तो झालेला आहे. आणि रावणाच्या बद्दल खरं पाहिलं तर गुरुचरित्रातल्या ओव्या ज्या आहेत तर इतक्या प्रभावी आहेत. आणि प्रभावी इतकंच नाही तर प्रवाही असं पण आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एक एक ओवी आपण जर त्याचा अनुभव घ्यायला लागलो, ते शांतपणे आपण जर वाचायला लागलो, त्याचं मनन करायला लागलो तर एक वेगळी अनुभूती निश्चितच येते. रावणाबद्दल असं म्हटलं, सुटला तेथून लंकेश्वर, स्तोत्र करीतसे अपार. अपार स्तोत्र करतोय. शिर छेदून धरिले करी, तंतू लाविले निज अंतरे. म्हणजे इतकं समर्पण भाव जो आहे. कारण कोणतीही गोष्ट जी आहे चांगलं परिश्रम केल्याशिवाय शॉर्टकट कोणत्याही यशाला असणार नाही आहे. तर त्या ठिकाणी परिश्रम जे आहे तर ते केलेच पाहिजेत. आणि तपात काही मुळीनं असाध्य. म्हणजे तप जो आहे फक्त तप कोणत्या उद्देशानं करतो तर त्या उद्देशावर देखील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या अवलंबून असतात. त्याचा परिणाम जो आहे तर तो देखील तुमची त्या पाठीमागची जी भावना आहे त्याच्यावर त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अवलंबून आहेत. आणि त्या कारण सुरुवातच या पद्धतीनं झालेली आहे की दत्तप्रभूंची तीर्थयात्रा जी आहे तर ती का चाललेली आहे. कारण तीर्थयात्रा करायची कशासाठी.
कारण शंकराचार्यांनी असं म्हटलं की कुरुते गंगा सागर गमनम व्रतपरिपालनम अथवा दानम ज्ञानविहीनम सर्वमतेन मुक्तिर्न भवती जन्मशतेन. म्हणजे हे सगळं आम्ही करतो आहोत, परंतु त्याच्या पाठीमागचं तत्व जे आहे तर ते तत्व देखील आम्हाला लक्षात आलं पाहिजे. मी कशासाठी तीर्थयात्रा करतोय तर हे देखील मला कळलं पाहिजे. आणि याचं उत्तर जे आहे तर ते आपल्याला गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. दत्तात्रेय देव जाण तीर्थे हिंडे याची कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशितसे हितार्थ. म्हणजे त्या ठिकाणी कारण ज्याप्रमाणे रामदासांच्याबद्दल असं म्हणतं भिक्षामिषे, भिक्षा कशासाठी मागायची आहे तर त्याद्वारा अनेकांची पारख जी आहे तर ती होते. लोक कोणत्या प्रवृत्तीचे आहेत, कसं आहेत तर हे आम्हाला लक्षात येतं. आणि यासाठी भिक्षा जी आहे तर ती महत्त्वाची आहे. आणि हितार्थ कारण उरलो उपकारा पुरता की सर्वांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं हित व्हावं यासाठी संचार जो आहे तर तो केला जायचा आहे. आणि गोकर्ण महाबळेश्वरला गोकर्णाच्या त्या ठिकाणी आल्यानंतर तिथं त्याचं महत्त्व जे आहे तर ते सांगितलेलं आहे. कारण सगळी तीर्थ जी आहेत तर त्या सगळ्या तीर्थांचं वेगवेगळं महत्त्व निश्चितच आहे प्रत्येक तीर्थाच्या याच्यामध्ये. कारण मला आठवतं की मागे जे 2-3 भाग झालेले आहेत तर त्याबद्दल गोकर्ण तीर्थाच्या संदर्भामध्ये सांगितलं की हे जे आहे तर ते निर्गुण या प्रकारचं त्रैमूर्तीचं स्थान जे आहे तर निर्गुण स्थान आहे. एक फार गंमत आहे पहा, कारण आपल्या या सगळ्यामध्ये आम्ही सगुणापासून निर्गुणाकडे जायचं आहे. हा आमचा प्रवास जो आहे तर तो त्या पद्धतीनं झाला पाहिजे. आणि असंच स्तोत्रांमध्ये देखील आपल्याला दिसून येतं की गुणांचं वर्णन चाललेलं आहे, परंतु ते चाललेलं असताना ते एकदम आपण निर्गुणाकडे त्याचं रूप जे आहे तर ते घेऊन जातो. कारण ध्येय जे आहे, साध्य जे आहे तर ते निर्गुणाकडे जाणं या प्रकारचं आहे. आणि त्याच प्रकारे गोकर्ण तीर्थाचं महात्म्य सांगताना याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तये स्थानी, निर्गुण रूपामध्ये त्या ठिकाणी राहिलेले आहेत. कारण स्वयंभू अशी मूर्ती शिवाची तर ती गोकर्णाच्या त्या ठिकाणी आहे. आणि त्या कथेच्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्या पुलस्त्य आणि पौलस्त्य हा जो आहे तर तो ब्राह्मण आणि केकसी, परंतु हे माता पिता असताना ब्राह्मण म्हणजे कोणत्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे याला महत्त्व नाही आहे, परंतु माझ्या स्वतःचं कर्तृत्व काय, मी काय करतोय, माझी उपासना काय, मी कसं काय देऊ शकतोय, माझा स्वभाव काय, तर याला देखील अत्यंत महत्त्व आहे. केवळ माझ्या वडिलांची कीर्ती सांगून उपयोग होणार नाही, तो एक मूर्ख असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी वडिलांची कीर्ती महत्त्वाची नाही आहे. रावणाचे आई वडील जे आहेत तर ते ब्राह्मण आहेत, ब्राह्मण कुळामध्ये. आणि ब्राह्मण हे केवळ जातीवाचक शब्द नाही आहे, तर ब्राह्मण याचं वर्णन एक स्वतंत्र विषय होऊन जाईल. तर या प्रकारचे ब्राह्मणाचं ब्रह्मजानाती ही तर अंतिम अवस्था त्यामध्ये सांगितलेली आहे. परंतु निस्पृहा शांत अशा प्रकारची ज्याची मनोवृत्ती असते तर त्याला ब्राह्मण असं म्हटलं जातं. म्हणजे हे ईश्वर भक्त आहेत. आणि त्यांच्या याच्यामध्ये कारण आपण पाहतो आहोत की या गुरुचरित्रामध्ये आपल्याला अनेक रस जे आहेत तर ते तिथं दिसून येतात. आणि ते केवळ पुढच्या सोव्यांमध्येच असं नाही, तर प्रारंभच जो आहे तर तो त्या प्रकारच्या रसानं निर्माण केलेला आहे. कारण ज्याप्रमाणे याच्यामध्ये आपण पाहतो की शिवतांडव स्तोत्रामध्ये संपूर्ण जो आहे तर तो वर्णन जे करत असताना तिथं शब्द असे मृदू वापरून चालणार नाही आहेत. तर त्या याच्यामध्ये त्याच प्रकारे झटाटवी गलत जलप म्हणजे या प्रकारचे शब्द जे आहेत तर ते याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे हा सगळा वीर रसाचा रस हा जो काही आपण भाग घेतो आहोत तर पहिल्या ज्या सगळ्या ओव्या आपण पाहतो आहोत तर वीर रसाने युक्त अशा प्रकारच्या दिसत आहेत. कारण आपल्या माता ही मृत्तिकेच्या लिंगाची पूजा करते. अरे मी तर रावण एवढा मोठा महान आणि माझी आई मातीच्या याने पूजा करणार,
खरं पाहिलं तर मृत्तिकेत्येव सत्यम, माती हेच सत्य आहे, बाकीचे सगळे त्याचे विकार आहेत, परंतु ते कोण जाणणार आहे. याला त्याचा अपमान वाटला. आणि अहंकारी माणसं यांचा अहंकार कुठं दुखावेल हे सांगता येत नाही. आणि त्याप्रमाणे याचा अहंकार जो आहे तर तो माझी आई, अरे तुझी आई काय, तिची भक्ती काय, म्हणजे या गोष्टी पाहत नाही. परंतु वाईट हेतूनी पण ज्यावेळेस उपासना केली जाईल, तपस्या केली जाईल, तर त्याचं फळ जे आहे तर ते मिळतं. कारण याच प्रकारे आपल्याला भगवद्गीतेमध्ये देखील सात्विक, राजस, तामस हे 3 प्रकार जे सांगितलेले आहेत आणि पूजेचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे, श्रद्धा जी आहे तर तिचे देखील वेगवेगळ्या प्रकार सांगितलेले आहेत. तर त्याप्रमाणे रावणाचा अहंकार जो आहे तर तो तिथं जागृत झाला. आणि रावणाचा जागृत झाल्यानंतर तिचा पुत्र जो आहे त्याचं वर्णन आपल्याला गुरुचरित्रामध्ये अतिक्रूर असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका शब्दामध्ये सगळा आशय जो आहे तर तो आणलेला आहे. कारण सगळं असेल परंतु मन कोणाचे कधी न दुखवावे, हे माझ्या जीवनामध्ये येऊ शकेल का. म्हणजे क्रूरता जी आहे तर ती क्रूरता पुढे पुढे जाऊन म्हणजे स्वतःचं वैरी बनतो. स्वतः उद्धरेदात्मनात्मानम आत्मानम अवसादयेत, म्हणजे स्वतःचा उद्धारही करू शकतो आणि स्वतःचा द्वेष किंवा तिरस्कार हा देखील त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळं तो आला आणि शंकराच्या तिथं आला की नाही, ते आत्मलिंग जे आहे तर ते मी या ठिकाणी घेऊन येईन. तिथं मातेनं कशाला या मृत्तिकेची पूजा करायची आहे. आणि एक अहंकार माणसाला कसा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो जीवनामध्ये. म्हणजे सगळं असताना रावण जो आहे तर शेवटी कुणीच त्याचे शिल्लक राहत नाहीत. तर असं जे आहे तर ते केवळ अहंकारानं कसं घडतं. पावला त्वरित शिवपुरी शुभ्र पर्वत रम्यस्थानी धरोनी हलवी क्रोधेसी 20 बाहू भुजा बळे. म्हणजे तो आपल्या सामर्थ्यानं वीररस, म्हणजे ह्या सगळ्या ओव्या वाचतानाच, कारण या रसांच्या संबंधात माहिती जी आहे ती नंतर मी देतो, परंतु याच्यामध्ये देखील कशा पद्धतीनं आपल्याला दिसतंय वीररसानी. पहिलंच याच्यामध्ये तू काय की धरोनी हलवी क्रोधेसी, म्हणजे लगेचच रावण आपल्या समोर उभा राहू शकतो की अरे क्रोध आलेला असेल आणि तो गदगद हलवतोय पर्वत. इतकं सामर्थ्य जे आहे तर ते त्याच्यामध्ये आहे, 20 बाहूंच्या मध्ये आहे आणि क्रोधाने, परंतु त्याच्यात प्रेम नाही आहे. प्रेमाने जर हलवलं तर त्या अरे कारे विठा मातलासी, म्हणजे हे म्हणण्याचं सामर्थ्य देखील त्यावेळेस येऊ शकतं की खरोखर सामर्थ्य असेल त्यावेळेस. आणि त्यावेळेस काय झालेली आहे हे सगळं वीररस आणि त्याच प्रकारे पराक्रमी जे काही त्या वातावरण याची सगळी या ओव्यांच्या माध्यमातून कसं पेरणी केलेली आहे ते पहा गुरुचरित. म्हणजे तो आविर्भाव त्या ठिकाणी जर आपण आणला, आंदोळे कैलास भुवन, हे संपूर्ण हलवून गेलेलं आहे. कैलास लोक जो आहे तर तो पूर्णपणे हलवून गेलेला हादरतोय. आणि उपटी तसे तो रावण दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हास आहे, हे मी या प्रकारे उचलून टाकेन, अशा प्रकारचं सामर्थ्य जो आहे तर तो त्या ठिकाणी तो. आणि याच वेळी कडकडीले स्तंभ गडगडिले गगन, म्हणजे जसं नरसिंह अवताराच्या याच्यामध्ये आपल्याला दिसतं तर त्यावेळी त्याप्रमाणे रावणाने याच्यात वीररसाचं वर्णन जे आहे तर त्या ओव्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. आणि 7ही लोक जे आहेत तर ते 7ही लोक भू भुवः स्वहा महाजना तपः सत्यम, हे 7 लोक. आणि अतल वितल सुतल रसातल महातल पाताल, अशा प्रकारचे 7 जे तर ते पाताल लोक. तर या सगळे जे लोक आहेत तर ते संपूर्ण याच्यामध्ये हादरून टाकलेले आहेत. आणि त्याच वेळी कशी अवस्था झालेली आहे ते पहा. शेषनाग, शेष ही संकल्पना देखील एक फार व्यापक आहे, ती स्वतंत्र विचार त्याच्यावर करता येईल. तर यामध्ये फडा चुकवी शेष आपण कूर्म भ्याला कापोन, म्हणजे कूर्म तो पण भयभीत झाला की जिथं विष्णूचा अवतार म्हणावा तर ते देखील त्या शेषनाग जो आहे तर तो देखील आपली मान जी आहे तर ती सावरतोय की कशा पद्धतीनं या पृथ्वीला सावरायचं आहे. भयचकित देवगण आणि अमरपुर कापत असे,
अहो तिथं रावण आलेला आहे, साध्या कुणाला भिण्याचं नाही आहे. तर रावण आल्यानंतर तो काय असेल याचं वर्णन या ठिकाणी दिसतं. कंपायमान स्वर्ग भुवन, स्वर्ग कंपित झालेला आहे. सत्य लोकादी विष्णू भुवन आणि मेरू पडत असे गडबडवून म्हणती प्रळय मांडिला. म्हणजे जणू काही प्रळय जो आहे तर तो यावा आणि प्रलयाच्या याच्यामध्ये सगळ्या ज्या आहेत तर त्या प्रलयाग्नी असेल, नंतर त्याचप्रमाणे संपूर्ण जल जे आहे तर त्यांनी संपूर्ण विश्व हे भिजवून टाकावं, त्या प्रकारे जणू काही प्रलय झाला आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटायला लागलं. आणि सगळे भयचकित झाले, भयभीत झालेले आहेत. आणि त्या सगळं झाल्यानंतर पार्वती म्हणते, अहो हे काय चाललंय, आपण बसलेलो आहेत आणि हे संपूर्ण दोलायमान होते, भूकंप इथं कसं जाणवतोय आपल्याला. म्हणजे आपण सर्वांचं अधिष्ठान, परंतु या अधिष्ठानाला ज्यावेळेस धक्के बसायला लागतात तर त्यावेळी कुठंतरी सामान्य लोकांना देखील एक असुरक्षितता जी आहे तर ती वाटत असते. आणि त्याप्रमाणे शिवाला हे काय संकट ओढवलेलं आहे. तर त्यावेळेस सांगितलं, शंकर म्हणतात चिंता करू नका. अहो तुम्ही चिंता का करू नका, कारण अवस्था जे आम्ही भोगतो आहोत आणि तुम्ही चिंता करू नका. तर ते म्हणतायत माझ्या भक्तांना हा खेळ मांडलेला आहे. म्हणजे चांगला आहे हा भक्ताचा खेळ. असा जर असेल तर कठीण होणार. भक्त जर खेळ करायला लागले तर कसं होणार. ऐकोनी उमेची विनंती, ज्याप्रमाणे आत्ताच अटलीजींनी जो उल्लेख केलेला आहे की खरं पाहिलं तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम इतकं सामर्थ्य परमेश्वराजवळ आहे, शिवाजवळ देखील त्या प्रकारचं सामर्थ्य आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काय फार काही प्रयत्न शंकराला करावे लागले नाहीत. तर त्या याच्यामध्ये ऐकोनी उमेची विनंती शंकरे चेपिले वामहस्ती, आपला डावा हात फक्त केवळ खाली असा दाबल्याबरोबर त्या ठिकाणी हे देखील चित्र आपल्या समोर उभं राहतंय. पहा की ही ओवी वाचताना रावणाची काय अवस्था झाली असेल. म्हणजे केवळ त्या ठिकाणी शिवानी जी आहे तर ती आपली हे दाबली वामहस्ती आणि 10 शिरे भुजा विसाहाती शिरकला संधी गिरीत, आणि तो अगदी अडकून पडला या पर्वतांच्या याच्यामध्ये संधीमध्ये सांध्यामध्ये तो पूर्ण अडकून. आणि धडपड त्याची जी चाललेली असेल आत्तापर्यंतचा सगळा अहंकार जो आहे तर तो एका क्षणामध्ये गेलेला आहे. परमेश्वराला काय लागतं तुमचा अहंकार घालवायला, परंतु परमेश्वर अहंकार घालवत नाही. कारण काय की त्याला जास्त फुगवत नेतो आणि आपोआप त्याचा नाश जो आहे तर तो होतो. आणि त्यामुळं अहंकाराने किती वाढायचं आहे तर हाही प्रश्न त्या याच्यामध्ये आहे. आणि तो मग भयभीत झालेला आहे, चिंता करतो यातून मी कसं काय बाहेर पडू शकेल. आणि ध्यातसे स्तोत्र करीत. आणि मग त्या याच्यामध्ये अडचणीत सापडला माणूस की परमेश्वराचा धावा तिथे येतो. आत्तापर्यंत त्याला तसं वाटलं नाही. त्याला आत्तापर्यंत रावणाला वाटत होतं की माझ्या सामर्थ्यानं मी सगळ्याला वाकवू शकेन, शिवाला देखील मी वाकवू शकेन. परंतु पराक्रम पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कळलं की अरे नाही, आपण तर नगण्य आहेत, कोण मी आहे आणि कशा पद्धतीनं. आणि मग तो स्तोत्र करायला लागलेला आहे. आणि या स्तोत्राच्या संबंधामध्ये जे वर्णन गाण्याचं आलेलं आहे तर ते या ठिकाणी महत्त्वाचं असं आहे.